नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे 22 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या पोलीस भरती 2025-26 साठी खूप महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे हे प्रश्न आहेत. कारण हे प्रश्न आपल्याला खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर पहा सत्यशोधक अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मित्रांनो, ही जी संस्था आहे पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तर ही जी आहे ही इतिहासातील खूप महत्त्वाची एक संस्था आहे आणि यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे. तर ही जी आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तर याची जी संस्थापक आहेत या संस्थेचे, तर ते आहेत व्ही रा शिंदे, म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे त्याचे संस्थापक आहेत. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहा आपल्यासाठी, इतिहासातील जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे जे काही संस्थापक आहेत यांच्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण तो जर व्हिडिओ पाहिला तर आपल्याला 2 ते 3 मार्क त्याच व्हिडिओमधले असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण स्थित आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता महासागर आहे की त्या महासागरामध्ये सर्वात खोली म्हणजे खोल असणारं ठिकाण आहे? आणि ते जे खोल असणारं ठिकाण आहे त्याला मरियाना गर्ता असं म्हटलं जातं. मरियाना ट्रेंच, मरियाना गर्ता त्याला म्हटलं जातं आणि ते जे आहे तर ते पॅसिफिक महासागरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते? पहा, रेड प्लॅनेट किंवा लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मंगळ हा जो ग्रह आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. मंगळ ग्रह याच ग्रहाला कोणता लाल ग्रह म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार काय आहे पहा, प्रत्येकाच्या आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे डॅश, तर या ठिकाणी वाक्प्रचार कोणता असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर आखाडे बांधतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात म्हणजे ती तयारी करून ठेवतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेला अस्तित्वात आलेला आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे हमखास पडतात. त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं जाणून घेऊया उत्तर. पहा, पालघर जिल्ह्याचं जे विभाजन आहे, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा हा नवीन तयार झाला आहे. तो कोणत्या तारखेला झालेला आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जो आहे तो ठाण्यामधून विभाजन झालेला जिल्हा आहे. या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला कोणते कोणते विचारतात पहा, तर सर्वात अलीकडील नवीन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे 2025च्या दृष्टीने. तर आत्ता 26 जानेवारी 2025 ला अजून महाराष्ट्र शासनाने काही नवीन जिल्हे होण्याची किंवा करण्याची तयारी दाखवलेली आहे. पण आत्तापर्यंत सध्या जो आपण व्हिडिओ घेत आहे हा 31 नोव्हेंबर
31 जानेवारीला. तर त्यामध्ये पालघर हा जो आहे हा महाराष्ट्रातला आपल्या 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे. आणि सर्वात अलीकडील जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पहा, तर पालघर ओळखला जातो. पालघरचं विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे, तर ठाणे या जिल्ह्यातून पालघर जो आहे तो वेगळा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं होईल. 1 ऑगस्ट 2014 रोजी तो अस्तित्वात आला. यानंतरचा प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. बिनभाड्याचे घर, तर यालाच काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3 तर तुरुंग म्हणजेच काय, तर जेल असं म्हटलं जातं पहा, बिनभाड्याचे घर. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत असणारे ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो पहा, जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी स्थित आहे आणि भारतातील ते एकमेव असणारं ज्वालामुखी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बॅरन बेटावरती स्थित आहे पहा भारतातील जिवंत ज्वालामुखी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2024चा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खालीलपैकी कोण होते? मित्रांनो मुद्दाम आपण हा 2024चा प्रश्न घेतलेला आहे पहा, कारण हा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे जे आहेत हे 2024च्या प्रजासत्ताक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. इमॅन्युएल मॅक्रॉन. आणि मित्रांनो आपल्याला 2025चे जे काही प्रमुख अतिथी होते हे कोण आहेत हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 आहे. 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे पहिले अध्यक्ष कोण होते? सॉरी, या ठिकाणी फक्त अध्यक्ष कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी देखील आपल्याला 3 प्रश्न हे तयार होतात. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे, की मुंबईमध्ये कधी स्थापन झाली होती पहा ईस्ट इंडिया असोसिएशन? तर ती झाली होती 1869 या वर्षी. या ठिकाणी काय विचारले आपल्याला, की त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते पहा ऑप्शन क्रमांक 3 भाऊ दाजी लाड हे जे आहेत. तर हे 1869 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष होते भाऊ दाजी लाड. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? मित्रांनो समाजाची म्हणजे एक प्रकारे आपण याला संस्था देखील म्हणू शकतो. आणि हा जो प्रश्न आहे हा इतिहासात खूप वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही जी आहे ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. वर्ष आहे पहा 1873 या वर्षी. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला महात्मा फुले यांच्याविषयी जर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपण एका डिस्क्रिप्शनच्या लिंक मार्फत घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारला जातो, की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवायचंय राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना आणि प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मला हे कमेंट करून द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सत्यशोधक समाज. यानंतरचा प्रश्न आहे, गोकी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो, की गोकी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, यवतमाळ हा जो जिल्हा आहे यवतमाळ, तर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गोकी प्रकल्प. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, की यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? तर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा हा जो तालुका आहे दारव्हा, तर या तालुक्यामध्ये स्थित आहे पहा गोकी प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाणीग्रहण या शब्दाचा किंवा या समानार्थी शब्द कोणता असणार आहे? पहा पाणीग्रहण या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कोणता आहे? या ठिकाणी पहा पाणीग्रहण, पाणी शब्द कसा दिलेला आहे? पाणी शब्द हा जो आहे याला समानार्थी आहे पहा जल नीर असा. पण या ठिकाणी पाणी शब्द असा दिलेला आहे. तर पाणीग्रहण म्हणजे काय? तर या ठिकाणी त्याचा अर्थ होतो पहा ऑप्शन क्रमांक 3 तर विवाह करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा विवाह. यानंतरचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र याचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अजून एक पोर्टल म्हणू शकतो किंवा एक उपक्रम म्हणू शकतो. तर मित्र या नावाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. तर याचे पहिले अध्यक्ष कोण होते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पहा पर्याय क्रमांक 1. तर एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मित्राचे पहिले अध्यक्ष होते आणि जेव्हा ते सीएम होते म्हणजेच चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस ते देखील त्याचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला सीमेला लागून नाही. पहा आपल्याला छत्तीसगड राज्याविषयी विचारला आहे. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून येत नाही. म्हणजे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन असे आहेत की जे गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत पण एक त्यात येत नाही. तर तो म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक 1. तर सुकमा हा जो आहे मित्रांनो तर हा छत्तीसगड राज्यातील एक जिल्हा आहे जो गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरला लागून येत नाही. सुकमा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात. रंगाचं ज्ञान म्हणजे कलर ओळखण्यासाठी किंवा कलरची ओळख करण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात आणि त्या ज्या पेशी असतात त्यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1. तर शंकू पेशी. मित्रांनो शंकू पेशीचा उपयोगच त्यासाठी असतो की कलर ओळखणं रंगाचं ज्ञान होण्यासाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणते आहे. या ठिकाणी मित्रांनो एक धरण प्रकल्प आहे पहा लोअर पैनगंगा. हा जो आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्प आहे यामध्ये 2 राज्य म्हणजे सोबती मिळून हे काम करत आहेत. त्यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र तर दुसरं सहकारी राज्य आपल्याला विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रासोबत ऑप्शन क्रमांक 3 तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे लोअर पैनगंगा या धरणाच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यासोबत काम करत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तेलंगणा. यानंतरचा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक याचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या शहरामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर मनिला हे जे शहर आहे पहा मनिला या शहरामध्ये स्थित आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले होते. सर्वात इम्पॉर्टंट असणारा इतिहासातील हा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे या एका प्रश्नावरती आपल्याला अजून 3 प्रश्न कंबाईन मिळणार आहेत. तर चौकशीशिवाय कारागृहात डांबण्याचे जे अधिकार आहेत हे सरकारला ऑप्शन क्रमांक 1 तर रौलेट कायद्याच्या नुसार मिळाले होते. रौलट कायद्यालाच पहा अजून काळा कायदा देखील म्हटलं जातं. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी या कायद्याचा संबंध देखील आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रौलेट कायदा. यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी आपल्याला मुद्दाम केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे. कधी कधी आपल्याला राज्य विचारलं जातं मित्रांनो तर राज्य कोणतं आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. केंद्रशासित प्रदेश जो आहे तो आहे अंदमान निकोबार. हा जो आहे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. कारण अंदमान आणि निकोबार हा असा केंद्रशासित प्रदेश आहे की लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. आणि जेवढे काही आपल्याला आतापर्यंत जनगणनेवरती लोकसंख्येवरती प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरतीच विचारण्यात आलेले आहेत. भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते पण 2011च्या नंतर अद्यापही जनगणना झालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न जेवढे काही असे प्रश्न येतील हे सर्वच्या सर्व आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारलेले असणार आहेत. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 21 प्रश्न. या 21 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर सत्यशोधक अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.